नमस्ते. कधी असा विचार केलाय की आपलं स्वयंपाकघरच आपलं औषधालय असू शकतं? आज आपण अशाच एका प्राचीन आरोग्य पद्धतीबद्दल बोलणार आहोत, आयुर्वेदाबद्दल. इथे अन्न फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर ते एक औषध आहे. चला तर बघूया हे सगळं काय आहे. एक विचार करा, समजा डॉक्टरांनी तुम्हाला औषधाची गोळी नाही तर चक्क एक वांग दिलं तर, म्हणजे सांधेदुखीवरचा उपाय म्हणून. ऐकायला थोडं वेगळं वाटतं, बरोबर? पण हीच तर गंमत आहे. इथूनच एका वेगळ्या विचारसरणीची ओळख होते. आणि हो, आयुर्वेदात हे फक्त कल्पनेत नाही, तर खरंखुरं वास्तव आहे. आमवात म्हणजे ज्याला आपण ऱ्युमटॉइड आर्थरायटिस म्हणतो, त्यावर एका साध्या भाजीचा औषध म्हणून कसा उपयोग होतो, चला तेच बघूया. तर ही पाककृती आहे तरी काय? याचं नाव आहे एरंडभृष्टवृंताक. आता अवघड नाव ऐकून घाबरू नका. याचा साधा अर्थ आहे एरंडेल तेलात परतलेली वांगी. करायचं काय? तर 8-10 मध्यम वांगी घ्या, ती कापून घ्या. मग साधारण 40-50 मिली खाद्य एरंडेल तेलात 10-15 मिनिटं मस्तपैकी परतून घ्या. वरून थोडंसं मीठ, जिरं, मिरपूड भुरभुरवायचं आणि झालं तयार. हे भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. किती सोपं आहे बघा. आणि या उपायाची ताकद किती आहे हे बघा. योगरत्नाकर नावाच्या एका जुन्या ग्रंथात एक जबरदस्त उपमा दिली आहे. ते म्हणतात की आमवात म्हणजे संधिवात हा एका पिसाळलेल्या हत्तीसारखा आहे. आणि या हत्तीला काबूत आणण्यासाठी फक्त एकच जण आहे. तो म्हणजे एरंडेल तेलाचा सिंह. विचार करा, किती प्रभावी मानलं गेलं असेल या तेलाला. तर हे झालं एका साध्या भाजीचं उदाहरण. पण आयुर्वेद म्हणजे फक्त एवढंच नाही. नाही नाही, याची व्याप्ती खूप मोठी आहे. एका साध्या भाजीपासून ते अगदी क्लिष्ट अनेक औषधी वनस्पती एकत्र करून बनवलेल्या मिश्रणापर्यंत सगळं काही यात येतं. चला आता अशाच एका गुंतागुंतीच्या मिश्रणाबद्दल बोलूया. अंदाज लावा बरं, यात किती जिन्नस असतील? 10, 20? नाही, चक्क 50च्या आसपास. हे मिश्रण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपलं सर्वांच्या ओळखीचं च्यवनप्राश. यात काय काय असतं बघा. आवळा तर आहेच, मग अश्वगंधा, पिंपळी, वेलची, दालचिनी, गुडवेल, शतावरी आणि हे सगळं नैसर्गिक मध आणि साजूक तुपात बनवलेलं असतं. यादी खूप मोठी आहे. हे सगळे मिळून एक जबरदस्त रसायन तयार होतं. मग च्यवनप्राश नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे अनेक औषधी वनस्पतींपासून बनवलेलं एक प्रकारचं जॅम किंवा अवलेह आहे. पण आयुर्वेदात ह्याला एक खास नाव आहे, रसायन. रसायन म्हणजे काय? तर असं टॉनिक जे शरीराला पुन्हा नवचैतन्य देतं, ताकद टिकवून ठेवतं आणि तारुण्य जपायला मदत करतं. आणि हो, याच्या नावामागे एक मस्त गोष्ट आहे. असं म्हणतात की पूर्वी च्यवन नावाचे एक ऋषी होते, जे कठोर तपश्चर्येमुळे खूपच म्हातारे आणि अशक्त झाले होते. तेव्हा देवांचे वैद्य म्हणजे अश्विनी कुमार यांनी खास त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला बनवला. आणि काय आश्चर्य, हे खाल्ल्यावर त्या ऋषींना त्यांचं तारुण्य, त्यांची ताकद सगळं परत मिळालं. आणि म्हणूनच त्यांच्या नावावरून याचं नाव पडलं च्यवनप्राश. बरं, आता एक महत्वाचा प्रश्न. एकीकडे आहे वांग्याची साधी भाजी आणि दुसरीकडे आहे 50 जिन्नसांनी बनलेलं च्यवनप्राश. या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडणारं तत्वज्ञान तरी काय आहे? यांच्यामागे विचार काय आहे? तर उत्तर आहे आयुर्वेदाच्या मूळ तत्वज्ञानात. आयुर्वेद काय सांगतं? ते सांगतं की आरोग्य म्हणजे दुसरं तिसं काही नसून शरीरातलं संतुलन. आपलं सौंदर्य, आपली त्वचा, आपले केस हे सगळं आपल्या आतल्या आरोग्याचं, आपल्या पचनशक्तीचं आणि शरीरातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असल्याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे आतून फिट तर बाहेरून हिट. आणि हे संतुलन कशावर अवलंबून असतं? तर ते असतं 3 दोषांवर: वात, पित्त आणि कफ. यांना आपण शरीरातली जैविक ऊर्जा किंवा बायो एनर्जीज म्हणू शकतो. प्रत्येक दोषाचे स्वतःचे गुणधर्म आहेत. जसं की वात दोष हा वायू आणि आकाश तत्वांनी बनलेला आहे. त्यामुळे तो कसा असतो? तर कोरडा, हलका आणि थंड. आणि म्हणूनच हिवाळ्यात जेव्हा बाहेर थंडी आणि कोरडेपणा वाढतो, तेव्हा शरीरातला वात दोषही वाढायला लागतो. आणि मग हा वातदोष वाढला की काय होतं? बरोबर, त्वचेचा कोरडेपणा वाढतो, केस एकदम रुक्ष होतात, तुटायला लागतात, ह्या सगळ्या समस्या सुरू होतात. हे सगळं काय आहे? तर शरीरातल्या संतुलनाचा खेळ बिघडल्याची लक्षणं आहेत. ठीक आहे, हे सगळं तत्वज्ञान तर कळलं, पण मग आता करायचं काय? रोजच्या आयुष्यात या माहितीचा उपयोग कसा करायचा? चला, काही सोप्या व्यावहारिक गोष्टी बघूया. सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय आहे अभ्यंग, म्हणजे स्वतःच्या शरीराला तेलाने मसाज करणं.
कसं करायचं? तर साधं तिळाचं किंवा बदामाचं तेल घ्या, ते थोडं कोमट करा. मग पूर्ण शरीरावर छान लावा. हातापायांवर सरळ रेषेत आणि सांध्यांवर गोलाकार मसाज करा. एक 10-20 मिनिटं थांबा, तेल जिरू द्या आणि मग कोमट पाण्याने अंघोळ करा. बस, याने त्वचेचा कोरडेपणा तर जातोच, पण मनालाही खूप शांत वाटतं. आता फक्त बाहेरून तेल लावून नाही चालणार, आतूनही पोषण द्यायला हवं. विशेषतः हिवाळ्यात काय करायचं? तर गरम, ओलसर आणि शिजवलेलं अन्न खायचं. म्हणजे गरमागरम सूप, वेगवेगळ्या भाज्या, आहारात गोड, आंबट आणि खारट चवींना प्राधान्य द्या. तुपासारखे चांगले स्निग्ध पदार्थ जेवणात असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्री 10च्या आत झोपायचा प्रयत्न करा. पुरेशी झोप खूप गरजेची आहे. आणि हो, थंड पदार्थ, कॉफी आणि कुरकुरीत कोरडे पदार्थ शक्यतो टाळा. तर आत्तापर्यंतच्या चर्चेतून एक गोष्ट लक्षात आली असेल. आयुर्वेद म्हणजे फक्त आजारी पडल्यावर घ्यायचं औषध नाही, तर तो एक संपूर्ण पॅकेज आहे. यात आहार येतो, च्यवनप्राशसारखी टॉनिक्स येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सजग, माइंडफुल जीवनशैली येते. या सगळ्या गोष्टी मिळून आयुर्वेद बनतो. अर्थात हे सगळं ऐकून लगेच काहीही करायला सुरुवात करायची नाही. या प्राचीन ज्ञानाकडे बघताना आजच्या काळातले काही मुद्दे लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे ज्ञान हजारो वर्षांपासून चालत आलंय, हे खरंय, पण त्याला आता वैज्ञानिक कसोटीवर घासून बघण्याची गरज आहे. कुठलाही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जरी हे घटक नैसर्गिक असले तरी प्रत्येकाला ते सूट होतीलच असं नाही. कोणाला ॲलर्जी असू शकते, त्यामुळे काळजी घेतलेली बरी. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, की आजच्या या धावपळीच्या आधुनिक जगात खरंच आपल्या निरोगी आयुष्याचं रहस्य या जुन्या प्राचीन ज्ञानात दडलेलं असेल का? काय वाटतं? नक्की विचार करा.